नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत पाटील रिलायबल इंग्लिश क्लास चोपडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा इंग्लिश टू मराठी लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड मीनिंग्स समजून घ्यायला सुरुवात केली होती. तर मित्रांनो, थोडक्यात आपण मागच्या व्हिडिओमध्ये चौथ्या व्हिडिओमध्ये काय बघितलं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की दररोज ठरलेल्या वेळेवर तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो त्याचं व्यावसायिक साहित्य घेऊन ठरलेल्या जागी नेहमी हजर राहायचा. त्याच्या साहित्यामध्ये काय होते? कवड्या होत्या, त्याच्यानंतर एक चौकोनी कापडाचा तुकडा होता, त्याच्यावर वेगवेगळे जादुई आपलं मिस्टिक म्हणजे ऑब्स्क्युअर म्हणजे संदिग्ध चार्ट्स होते, त्याच्याकडे एक नोटबुक होती, त्याच्यानंतर ताडपत्रीचं एक बंडल होतं, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं होतं. त्याचं जे कपाड आहे ना ते एकदम असं राख म्हणतो आपण, तिला रक्षा म्हणतो, विभूती म्हणतो, आणि शेंदूर लावून एकदम असं रेस्पिलंट म्हणजे प्रभावी दिसत होतं. त्याचे डोळे हे एकदम असे चमकदार वाटायचे. येत आहे का लक्षात? कारण त्याची अशी दाढी होती, त्याला अशा मिशा होत्या. येत आहे का लक्षात? वर कपाडावरती लावलेलं भस्म, या सगळ्या गोष्टींमुळे तो अतिशय प्रभावी आणि इम्प्रेसिव्ह दिसत असायचा. मित्रांनो, अशा पद्धतीचा पेहराव जर आपण एखाद्या वेड्या व्यक्तीला जरी करून दिला तरी त्याचा प्रभाव, त्याचं इम्प्रेशन हे आपल्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. तर त्याचं जे कपाड आहे ते सगळं भरलेलं होतं या विभूतीने आणि शेंदूरने. त्याचे डोळे चमकायचे. येत आहे का लक्षात? एकदम प्रभावी वाटायचे ते. आता ते रिअलमध्ये नाही चमकायचे, प्रत्येकाचे डोळे चमकतात, परंतु त्या आजूबाजूला तुम्ही जर का ते व्यवस्थित वेस्टर्न लावलेलं असेल, असं दाढी वगैरे मिशा, तर ते न चमकणारे डोळे पण आपल्याला चमकतायत भाऊ असं वाटत असतात. आता तो जो होता त्याच्या डोळ्यांमध्ये एक विशेष अशी पॉवर त्याने वाढवून घेतलेली होती, त्याच्या मिशांमुळे, दाढीमुळे आणि या सगळ्या एकंदरीत त्याच्या पेहरावामुळे. येत आहे का लक्षात? तो डोक्यावर आहे ना केसरी रंगाची एक पगडी परिधान करायचा. येत आहे का लक्षात? आता या सगळी ही जी रंगरचना होती, केसरी रंगाची पगडी, ती रक्षा, त्याच्यानंतर शेंदूर, ती काळ्या रंगाची त्याची दाढी, मिशी, येत आहे का लक्षात? मिशी. तर या सगळ्या गोष्टींमुळे तो एकदम प्रभावी वाटायचा आणि लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. ज्या पद्धतीने मधमाशा कॉस्मॉसच्या आणि डेलियाच्या फुलांकडे आकर्षित होतात त्या पद्धतीने ज्या पद्धतीने मधमाशा फुलांकडे आकर्षित होतात त्या पद्धतीने लोक त्याच्याकडे आकर्षित व्हायचे. तो चिंचेच्या प्रचंड मोठ्या झाडाखाली बसायचा. येत आहे का लक्षात? टाउन हॉल जेवढं असलेल्या. आणि ते जे ठिकाण आहे ना ते खूप साऱ्या मार्गांनी प्रसिद्ध होतं. आता तिथे उफाडून येणारी जी गर्दी होती, येत आहे का लक्षात? तिथे उसडून येणारी जी गर्दी होती मित्रांनो, त्या गर्दीचा फायदा त्याला खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. कारण तो रस्ता एकदम अरुंद होता आणि तो बाजाराचा भाग होता, त्यामुळे तिथे बऱ्या प्रमाणात गर्दी ही जमत असायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथे भरपूर मोठ्या प्रमाणात लोक यायचे. तिथे वेगवेगळे व्यवसाय चालायचे. त्याच्यामध्ये होते तुमचे मेडिसिन सेलर्स होते, नंतर स्टोलन हार्डवेअर म्हणजे चोरलेले जे वस्तू असतात ते विक्रेते होते, त्याच्यानंतर जंक फूडवाले होते, जादूगार असायचे, आणि सगळं याच्याबरोबर तिथे स्वस्त कपड्यांचे लिलाववाले पण असायचे. आणि मग काय राहतं, स्वस्त कपड्यांच्या लिलावाचा होती खूप मोठ्या प्रमाणात लोक जमायचे. आणि त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात आरोळ्या मारणारा एक तडलेले किंवा जे भुई लोक असतात तसे शेंगदाणे विकणारा एक व्यक्ती होता. येत आहे का लक्षात? तो त्याच्या शेंगदाण्यांना असं एकदम फॅन्सी नावं द्यायचा. कधी तो त्यांना आईस्क्रीम म्हणायचा, तर कधी दिल्ली बदाम म्हणायचा, तर कधी राजाची मेजवानी म्हणायचा. अशा वेगवेगळ्या नावांनी तो बोलायचा लोक त्याच्या शेंगदाण्यांना, आणि म्हणून मग लोक त्याच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करायचे. आता मग त्याच्याकडे लोक गर्दी करायचे, परंतु मग त्या गर्दीचा काही भाग हा याच्याकडे पण यायचा, याला पण त्याचा फायदा व्हायचा. लक्षात येत आहे मित्रांनो? तर ती गर्दी याच्याकडे सुद्धा यायची. तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता त्याचा व्यवसाय हा दिवसा आणि रात्री दोघं वेळ चालायचा. आता त्याचा जो व्यवसाय खास करून तो जो शेंगदाणावाला होता त्याने त्याचे शेंगदाणे गरम ठेवण्यासाठी एका मातीच्या भांड्यामध्ये काही लाकडं वगैरे असे पेटून ठेवलेले असायचे. त्याच्या उजेडामध्ये त्याचा व्यवसाय चालायचा. आता बघा सगळीकडे अंधार आणि त्याच्यात असे छोटे छोटे दिवे लोकांनी लावून ठेवलेले. बस
त्यामुळे ते वातावरण असं एकदम चमत्कारिक वातावरण वाटायचं आणि त्याचं बोललेलं लोकांच्या मनावर ते अधिक इम्प्रेसिव्ह ठरायचं, कारण वातावरणच तसं होतं तिथं संध्याकाळच्या वेळेला तसं वाटायचं. आता त्या ठिकाणाचं हे जे असं जादुई रूप प्राप्त करून देण्यामध्ये नगरपालिकेच्या म्युन्सिपाल्टीचा सुद्धा हात होता, कारण त्यांनी तिथे विजेचे दिवे लावलेलेच नव्हते. 2-3 जणांकडे गॅसचे दिवे होते, काही लोकांनी खांब्यांवर असे मशाली पेटवलेल्या होत्या, येत आहे का लक्षात. नंतर काही ॲस्ट्रॉलॉजर सारखे 2-4 जण तर इतरांच्या उजेडामध्येच आपला व्यवसाय करायचे, येत आहे लक्षात. तर तो जो रस्ता होता, येत आहे का लक्षात, तो असा चौफुली म्हणतो आपण, अशा पद्धतीचा होता तो. आणि मग हे तिथे हे सगळे आजूबाजूचे जे दुकानदार होते त्यांच्या उजेडामध्ये हे इतरांचे व्यवसाय चालायचे. आता तो जो ॲस्ट्रॉलॉजर होता तो असं त्याची काही अशी इच्छा नव्हती सुरुवातीला ॲस्ट्रॉलॉजर बनायचं, जेव्हा त्याने त्याच्या आयुष्याला सुरुवात केली. कारण त्याला ॲस्ट्रॉलॉजीबद्दल, ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, ॲस्ट्रॉलॉजीचा अर्थ काय होतो, तो ग्रह ताऱ्यांबद्दल माहिती असणार असतो असं मानतात. ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, ग्रह विज्ञान, ग्रह आणि तारे यांच्याबद्दल माहिती असणारी व्यक्ती असं समजलं जातं, येतं आहे का लक्षात. तो आता हा काही सुरुवातीला याची काही अशी इच्छा नव्हती ॲस्ट्रॉलॉजर बनण्याची, आणि त्याने असं ठरवलेलं पण नव्हतं की आपण पुढे जाऊन ॲस्ट्रॉलॉजर वगैरे बनू बुवा, येतं आहे लक्षात. तर हा काहीतरी मजबुरीने किंवा काहीतरी गोष्ट झाल्यामुळे त्याचा गाव सोडून आलेला होता, आणि म्हणून तो ॲस्ट्रॉलॉजरचं काम करत होता. खरं जर पाहायला गेलं, जेवढं आपल्याला ग्रह ताऱ्यांचं ज्ञान आहे तेवढंच त्याला पण आहे, आपल्यापेक्षा जास्त नव्हते, येत आहे का लक्षात. म्हणजे आपण जितके अज्ञानी आहेत ग्रह ताऱ्यांच्या बाबतीत, तितका अज्ञानी तो सुद्धा होता असं जरी म्हटलं मित्रांनो तरी ते चुकीचं ठरणार नाही. परंतु त्याच्यामध्ये एक बोलण्याचं स्किल होतं, येत आहे का लक्षात. आणि तो एकच काम वारंवार करायचा, आणि त्याच्यामध्ये एकदम असं श्रीवड गेसवर्क म्हणजे एकदम भारी तर्क तो लावायचा, आणि त्याने लोकांच्या प्रवृत्तीचा त्याने चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतलेला होता. आणि म्हणून तो दिवसभर लोकांच्या आधी तो 10-15 मिनिटं काहीच बोलायचं नाही, समोरच्यालाच बोलायला लावायचा. आता मग त्याच्यात काय व्हायचं, समोरच्या त्याच्या गोष्टी कळत न कळत याला भरपूर सांगून द्यायच्या, आणि मग हा त्या गोष्टींचा असं एक पंधा पकडून हळूहळू पुढे निघायचा. आणि लोकांना असं वाटायचं अरे याला कसं काय माहिती, याला कसं काय माहिती. कारण आहे ना, जवळ बऱ्याच लोकांच्या जीवनामधल्या बऱ्याच समस्या या सारख्या असतात, येतं आहे लक्षात. आणि म्हणून मग त्या सेम समस्या तो प्रत्येकाला सांगायचा, आणि त्याच्यापैकी काही समस्या त्या लागू झाल्या की लोक त्याच्यावरती इम्प्रेस व्हायचे. आता बघा मग त्याचं जे काम होतं ते तुमच्या माझ्यासारख्याच्या मेहनतीचं काम होतं, कारण सोपं नव्हतं. या जगामध्ये मित्रांनो माझ्या मतानुसार, हनुमंत पाटीलच्या मतानुसार 2 गोष्टी सगळ्यात कठीण आहेत, येतं आहे का लक्षात. हनुमंत पाटीलच्या मतानुसार, मी स्पष्ट माझं नाव सांगतोय, हनुमंत पाटीलच्या मतानुसार 2 गोष्टी या जगामध्ये सगळ्यात कठीण आहेत. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो आपल्या डोक्यातला विचार दुसऱ्याच्या डोक्यात टाकणे. पहिली कठीण गोष्ट काय हनुमंत पाटीलच्या मतानुसार, आपल्या डोक्यातली गोष्ट दुसऱ्याच्या डोक्यात टाकणे. आणि दुसरी कठीण गोष्ट दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्या खिशात आणणे. हे 2 कामं सगळ्यात कठीण आहेत. तुम्हाला मजाक वाटत असेल, पण हे खरंच म्हणजे आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे हे समोरच्याला समजवणे हे एकदम कठीण काम असतं. आपल्या डोक्यातला विचार दुसऱ्याच्या डोक्यात टाकून आणि आपल्याला पाहिजे तशा पद्धतीने त्याच्याकडनं काम करून घेणे हे कठीण काम आहे, येतं आहे का लक्षात. आणि दुसरी गोष्ट दुसऱ्याच्या खिशातला पैसा आपल्या खिशात आणणे हे सगळ्यात कठीण कामं आहेत, आणि त्यासाठीच आपली धडपड ही चालू असते. म्हणून मग तो त्याच्या डोक्यातले विचार लोकांच्या डोक्यात टाकायचा, आणि लोकांच्या डोक्यात त्याच्या डोक्यातले विचार गेले की लोकांच्या खिशातला पैसा त्याच्या खिशात बरोबर येऊन जायचा. ठीक आहे, तर मित्रांनो इथपर्यंत आपण आलो होतो. याच्यावरचे जे सगळे स्पष्टीकरण आहे ते झालेले आहे, फक्त प्रश्न आपण घेतले नव्हते. तर मी आता एक एक प्रश्न तयार करतो आणि लगेच त्याची उत्तरं पण मीच देतो मित्रांनो. ठीक आहे, तुम्हाला आवडेल, जास्त वेळ मी तुमचा गमावणार नाही. सगळे एकदम रिलॅक्स आणि एकदम फ्रेश मूडमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा, येतं आहे का लक्षात. या व्हिडिओमध्ये कसं आहे मागचं थोडंसं काम राहून गेलेलं आहे, म्हणून हा व्हिडिओ थोडासा 15-20 मिनिटांचाच तुम्हाला प्रॉपर भेटेल. मग 15-20 मिनिटं तर हे मागचीच रिव्हिजन चालणार आहे, पण पुढच्या व्हिडिओपासून तसं होणार नाही. बिलकुल 30 मिनिटं तर 30 मिनिटं पंक्च्युअली तुम्हाला एकदम सगळं काही व्यवस्थित शिकवलं जाईल, येतं आहे का लक्षात. तर साधे प्रश्न बनवतो मी, तुम्हाला दिसत असेल मित्रांनो क्लिअर, मी अशी आशा करतो. तर बघा मित्रांनो तुम्हाला खूप आवडणार आहे.
What was the professional equipment of an astrologer? What was the professional equipment of an astrologer? Professional in equipment काय होतं मग? His professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook, a bundle of palmyre writing. ओके, एवढं सगळं त्याचं इक्विपमेंट होतं. येतं आहे का लक्षात? हाऊ वॉज हिज फोरहेड? हाऊ वॉज an astrologer's forehead? His forehead was resplendent with sacred ash and vermilion. ओके, वर्मिलन म्हणजे काय? शेंदूर. How were his eyes? How were his eyes? His eyes sparkled with a sharp abnormal gleam. Gleam म्हणजे काय? चमक. Which was really an outcome of a continual searching for customers. येतं आहे का लक्षात? त्याचे डोळे असे चमकायचे. त्याचं कारण काय होतं? ते कॉन्टिन्युअल म्हणजे कंटिन्युअस. कॉन्टिन्युअलसाठी दुसरा शब्द काय सांगतो तुम्हाला? कंटिन्युअस सर्चिंग होती त्याच्या डोळ्यांमध्ये कस्टमर्सची. येतं आहे का लक्षात? What did his simple clients take the sparkle of his eyes? म्हणजे त्याच्या डोळ्यातल्या चमकेला किंवा जी चमक होती तिला त्यांचे जे क्लायंट्स होते ते काय म्हणायचे? What did his clients considered about the sparkling of an astrologer's eyes? तर त्याचं उत्तर काय येईल मग? Took to be a prophetic light and felt comforted. Okay. How the power of his eyes was considerably enhanced. How the power of his eyes was considerably enhanced. तर बघा, the power of his eyes was considerably enhanced by their position placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Okay. पुढचा प्रश्न बनेल, what would he do? What would he do to increase the effect? What would he do to crown the effect? Crown म्हणजे काय? इन्क्रीज. Crown the effect. तो काय करायचा? ते इफेक्ट वाढवण्यासाठी ही वुंड म्हणजे तो परिधान करायचा सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. त्याच्या डोक्याच्या अवतीभोवती केसरी रंगाची एक पट्टी तो परिधान करायचा. हाऊ द पीपल वेर अट्रॅक्टेड टू द ॲस्ट्रॉलॉजर. हाऊ people were attracted to the astrologer as bees are attracted to cosmos or dahlia stalks. Okay. Where did he sit? Where did an astrologer sit? तर याचं उत्तर येईल, he sat under the boughs of spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. Okay. दिसतंय मित्रांनो? आपल्याला दिसत असेल एकदम स्पष्ट. कळतंय? ओके ओके ओके, एवढीच हाईट ठेवावी लागणार आहे आपल्याला त्याची आता. What was always moving up and down this narrow road from morning till night? What was always moving? Crowd of people. Okay. What variety of trades and occupations was represented all along its way? A variety of trades and occupations. What variety of trades and occupations? तर काय येईल उत्तर मग? मेडिसिन सेलर्स, त्याच्यानंतर सेलर्स ऑफ स्टोलेन हार्डवेअर अँड जंक
जंक, मॅजिशियन्स, त्याच्यानंतर अबोव ऑल अन ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ. ओके. Who created enough din all day to attract the whole town? Who created enough din म्हणजे पुरेशी गर्दी कोण तयार करायची तिथे? हेच उत्तर त्याचं. ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ्स, स्वस्त कपडे विकणारा. Who gave his wear a fancy name? Who gave his wear a fancy name? कोण देत होतं? ग्राउंडनट सेलर आहे का? वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. ओके. what names did the vendor of fried what names did a vendor of fried groundnut give his ware? कोणती नावं द्यायचा तो? अ फॅन्सी नेम each day calling it Bombay ice cream, one day, on the next day Delhi almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth. Okay. Where did Kothe, a considerable portion of this crowd dallied? Where did a considerable portion of this crowd dallied? Before the astrologer. काय उत्तर? Before the astrologer. Okay. How did the astrologer transacted किंवा transact? How did the astrologer transact his business? तर उत्तर काय येईल? He transacted his business by the light of a flare. Flare म्हणजे काय? ज्योत. Which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Okay. Who is responsible किंवा आपण प्रश्न काय बनवू शकतो? half of the enchantment of the place. Why was the half enchantment of the place due to? Why half enchantment of the place was? Why was or what? Because of what? कशामुळे होती? तर त्याचं उत्तर काय येईल? Due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. Okay. How the place was lit up? How the place was lit up? The place was lit up by shop lights. Okay. आता त्याच्यात आपण पुढचं पण ऍड करू शकतो. 1 or 2 had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, and 1 or 2, like the astrologer, managed without lights of their own. Okay. What was the simple reason of his becoming astrologer? येतंय का लक्षात? What was the simple reason? किंवा मग दुसरा प्रश्न आपण असं म्हणू शकतो, did the astrologer intend to be an astrologer? Did the astrologer intend to be an astrologer? No, he did not intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself in next minute. Okay. हे काय नाही. How much stranger he was about the stars. How much stranger म्हणजे तो किती अपरिचित होता. about the stars म्हणजे ग्रह ताऱ्यांबद्दल. तो ग्रह ताऱ्यांबद्दल किती किती अपरिचित होता. ॲज जितके वेअर होते हेच त्याचे इनोसंट कस्टमर्स म्हणजे निष्पाप ग्राहक जितके होते तितके. Yet he said things which pleased and astonished everyone. Why he was able to please and astonished everyone? Why was he able to please and astonish everyone? Why? Because of
बिकॉज ऑफ हिज मॅटर ऑफ स्टडी किंवा दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस अँड श्रीवड गेस वर्क. ओके. हाऊ मच ऑल द सेम इट वॉज ॲज मच an honest man's labors as any other. Okay. Did he deserve the wages he carried home at the end of a day? Did he deserve? Yes, he deserved. तो पात्र होता. डिझर्व म्हणजे काय? पात्र असणे. ओके. चला, इथपर्यंत आलो होतो मित्रांनो, आपल्याला आठवत असेल तर. बऱ्यापैकी क्वेश्चन्स पण आपण तयार केलेले आहेत आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते समजलं असेल. तर मी बऱ्यापैकी गोष्टी या लेक्चर्समध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आता ऑलरेडी 20 मिनटं तर आपली मागचीच रिव्हिजनमध्ये गेलेले आहेत. तर आता मी पुढच्या याला सुरुवात करतोय. थोडंसं घेईल वाटल्यास, चिंता करू नका, कारण मला माहिती आहे तुम्ही ऑलरेडी खूपच लोडेड आहात. तर बघा मित्रांनो, दिसतंय ना? व्हेरी गुड. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिवियस थॉट ऑर प्लॅन. ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिवियस थॉट ऑर प्लॅन म्हणजे त्याने त्याचं गाव लेफ्ट, लिव्हचा पास्ट टेन्स मित्रांनो, त्याने त्याचं गाव कोणताही प्रिव्हियस थॉट किंवा प्लॅनने सोडलेलं नव्हतं. म्हणजे अगोदरचाच विचार होता बाबा गाव सोडायचं, किंवा त्याच्या अगोदरचाच प्लॅन होता गाव सोडायचं, असं काही नाही. त्याने विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन आपलं गाव सोडलेलं होतं. म्हणजे अगोदर त्याच्या डोक्यामध्ये गाव सोडण्याचा विचार नव्हता. म्हणजे कोणताही विचार किंवा कोणताही प्लॅन न करता त्याने गाव सोडलेलं होतं. आता बघा, इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. येत आहे का लक्षात? इफ ही हॅड कंटिन्यूड देअर, जर का त्याने त्याच्याच गावात त्याचं काम कंटिन्यूड केलं असतं तर ही वूड हॅव कॅरीड, तो करत राहिला असता, कॅरीड ऑन तो करत राहिला असता, द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. फोरफादर्स म्हणजे पूर्वज. येत आहे का लक्षात? जर का त्याने त्याचं गाव सोडलं नसताना तर तो त्याच्या पूर्वजांचेच कामं करत राहिला असता. फोरफादर्स म्हणजे काय? पूर्वज. मग कोणती कामं होती ती? नेमली, म्हणजे त्या कामांची नावं. नेमली टायलिंग द लँड. टायलिंग द लँड म्हणजे काय? जमिनीची मशागत करणे. लिव्हिंग जगणे, मॅरिंग लग्न करणे, अँड रिपनिंग म्हणजे हंगाम घेणे. इन हिज कॉर्न फील्ड म्हणजे शेतामध्ये, मक्याच्या शेतामध्ये. अँड आणि ॲन्सेस्ट्रल म्हणजे पूर्वजांच्या होम घरामध्ये. ठीक आहे. तर टायलिंग द लँड, लिव्हिंग अँड मॅरिंग अँड रिपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम. लक्षात घ्या, तो जर का त्याने गाव सोडलं नसतं तर तो त्यांच्या पूर्वजांचेच कामं तो करत राहिला असता. जमिनीची मशागत करत राहिला असता, तिथेच जगत राहिला असता, लग्न केलं असतं त्याने तिथेच. येतं आहे का लक्षात? आणि शेतीचं उत्पन्न वगैरे घेतलं असतं पूर्वजांच्या घरामध्ये राहून. पुढे बघा, बट दॅट वॉज नॉट टू बी, परंतु ते तसं नव्हतं. बट दॅट वॉज नॉट टू बी, परंतु ते तसं नव्हतं. ही हॅड टू लिव्ह, त्याला सोडावं लागलं. होम गाव घर, विदाऊट टेलिंग एनीवन. बघा, विदाऊट टेलिंग म्हणजे न सांगता, एनीवन म्हणजे कुणालाही. त्याला ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन, कोणालाही न सांगता त्याला आपलं गाव सोडावं लागलं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. बघा, ही कुड नॉट रेस्ट, तो गाव सोडल्यानंतर विश्रांती घेऊ शकला नाही. टिल जोपर्यंत ही लेफ्ट, तो सोडतो इट त्याला म्हणजे त्याच्या गावाला, बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles म्हणजे शेकडो मैल तो त्याला दूर सोडत नाही, तोपर्यंत तो थांबू सुद्धा शकलेला नव्हता. म्हणजेच त्याच्या मागे कोणीतरी लागलं होतं किंवा त्याच्याकडनं असं काहीतरी होऊन गेलेलं होतं की त्याला भीती होती की जर का आपण आपल्या गावात थांबलो तर आपले 12 वाजतील. येत आहे का लक्षात? आपल्याला काहीतरी त्रास होईल. आता बघा, टू अ विलेजर म्हणजे गावकऱ्यांसाठी इट इज अ ग्रेट डील, ते खूप मोठं काम आहे आपलं गाव सोडणे. ॲज इफ जणू काही अँड ओशन म्हणजे महासागर फ्लोड बिटवीन. येत आहे का लक्षात? म्हणजे गाव, आपलं गाव आणि दुसरं गाव याच्यामध्ये जणू काही मोठा महासागर वाहतोय. येत आहे का लक्षात? तो पार करून दुसऱ्या गावात जाणे म्हणजे थोडक्यात आपलं गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन सेटल होणे,
हे गावकऱ्यांसाठी ग्रेट डील म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. पण याच्या हातून असं काहीतरी घडून गेलेलं होतं की याला आपलं गाव सोडून जाणं भागच होतं. तर मित्रांनो, या पॅरेग्राफमध्ये आपण असं बघितलं की त्याने त्याचं गाव विदाउट प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅनने सोडलेलं होतं. जर का त्याने कंटिन्यूड केलं असतं त्या गावात राहणं, तर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. त्याने त्याच्या फोरफादर्सचं वर्कच कंटिन्यू केलं असतं. कोणती कोणती वर्क्स होती मग ती? टायलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग, रिपनिंग इन हिज कॉर्नफील्ड अँड अँसेस्ट्रल होम. येत आहे का लक्षात? त्याला त्याचं गाव विदाऊट टेलिंग एनीवन म्हणजे कोणाला न सांगता सोडावं लागलेलं होतं. आणि ही कुड नॉट रेस्ट टिल इट लेफ्ट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. म्हणजे त्याचं गाव काही शेकडो मैल मागे राहत नाही तोपर्यंत त्याला विश्रांती सुद्धा घेता आली नव्हती. आणि एक ग्रेट डील होती ती, खूप मोठी गोष्ट होती. कोणासाठी? विलेजर म्हणजे गावकऱ्यांसाठी, थोडक्यात सांगायचं झालं तर. येत आहे लक्षात? कारण त्यांच्या मताने खूप मोठा ओशनच आहे बुवा आपलं गाव आणि दुसरं गाव सोडून जाणे म्हणजे महासागर पार करून जाणे, कारण मग शून्यापासून सुरुवात असते ना. येत आहे लक्षात? तर याच्यावरचे प्रश्न मी लगेच घेतो मित्रांनो. हाऊ ही हॅड लेफ्ट हिज विलेज. हाऊ ही हॅड लेफ्ट हिज विलेज. येत आहे लक्षात? त्याने त्याचं गाव कशा पद्धतीने सोडलं होतं? कशा पद्धतीने सोडलं होतं? तर बघा, ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणताही प्रिव्हियस थॉट किंवा प्लॅन न करता त्याने आपलं गाव सोडलेलं होतं. व्हॉट ही वूड हॅव डन इफ ही हॅड कंटिन्यूड लिव्हिंग इन हिज ओन विलेज. व्हॉट वूड ही हॅव डन. येतं आहे का लक्षात? त्याने काय केलं असतं जर का इफ ही हॅड कंटिन्यूड लिव्हिंग इन हिज ओन विलेज? तर उत्तर काय येईल? ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोरफादर्स. What was the work or which were the works of his forefathers? Namely, tilling the land, living, marrying and reaping in his cornfield and ancestral home. Okay? How he had to leave home? How had he to leave his home? त्याला त्याचं गाव कशा पद्धतीने सोडावं लागलं होतं? विदाउट टेलिंग एनीवन. ओके. अप टू व्हॉट ही कुड नॉट रेस्ट. अप टू व्हॉट म्हणजे कुठपर्यंत तो रेस्ट करू शकला नाही. टिल ही लेफ्ट हिज विलेज बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. व्हॉट वॉज अ ग्रेट डील for a villager. What was a great deal? Okay, what was a great deal? To leave our own village and settle in another village. To leave our own village and settle down in another village. Okay. तर अशा पद्धतीने या पॅरेग्राफवरचे प्रश्न आपण बघितलेले आहेत मित्रांनो. आपण आता पुढचा एक पॅरेग्राफ अजून बघायला काहीच हरकत नाहीये. हरकत नाहीये ना? तुम्ही तयार आहात? मी बघतो. बघा, he had a working analysis of mankind's troubles, marriage, money and the tangles of human ties. तर बघा, व्यवस्थित समजून घ्या. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस म्हणजे विश्लेषण करायचा तो, ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल म्हणजे मनुष्य प्राण्यांच्या अडचणींचं. मॅरेज आहे, अडचणींमध्ये कोणत्या कोणत्या असतात? मग मॅरेज म्हणजे लग्न, त्याच्यानंतर मनी म्हणजे पैसा, द टँगल्स म्हणजे गुंतागुंत, ऑफ ह्युमन टाईज म्हणजे मानवी नातेसंबंधांमधली गुंतागुंत आहे, लग्न आहे, पैसा आहे, या समस्यांबद्दल त्याच्याकडे चांगला ॲनालिसिस होतं, त्याचा चांगला अभ्यास होता. येतं आहे का लक्षात मित्रांनो? आणि त्या जोरावर तो लोकांना त्यांच्या समस्यांची रिलेटेड अंदाजाने काहीतरी उपाय सांगायचा आणि मग ते लोकांवर त्याचा चांगला परिणाम व्हायचा. ठीक आहे. बघा, लॉंग प्रॅक्टिस म्हणजे दीर्घकालीन सराव झाल्यामुळे लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परसेप्शन. त्याचं जे परसेप्शन होतं लॉंग प्रॅक्टिसमुळे ते एकदम असं शार्प. परसेप्शन म्हणजे काय? आकलन. परसेप्शन म्हणजे काय? आकलन. त्याचं आकलन एकदम शार्प होऊन गेलेलं होतं. येतं आहे लक्षात? तर
एकच मिनिट फक्त. पेन काम करणं बंद करतोय. विदिन च्या आत 5 मिनिट्स, 5 मिनिटांचा आत ही अंडरस्टूड, तो ओळखून घ्यायचा व्हॉट वॉज रॉंग, नेमकं काय झालेलं आहे हे 5 मिनिटाचा आत ओळखून घ्यायचा तो. ही चार्ज म्हणजे तो पैसे घ्यायचा 3 पैज, पैज म्हणजे काय पैसे, पर क्वेश्चन. येत आहे का लक्षात? पर क्वेश्चन तो किती पैसा घ्यायचा? 3 पैसे घ्यायचा लोकांकडनं. तर बघा या पॅराग्राफमध्ये काय बघितलं आपण, लोकांच्या ज्या अडचणी होत्या, मनुष्य जातीच्या ज्या अडचणी होत्या, लग्न, पैसा, नातेसंबंधांमधली गुंतागुंत, याबद्दल त्याच्याकडे एकदम असं वर्किंग म्हणजे काय, वर्क करणारं, काम करणारं. आपण म्हणतो ना ओ मला वर्किंग करणारं मशीन दे. येत आहे का लक्षात? बंद पडलेलं नको दो, ते वर्किंग करायला पाहिजे ते, नाही तर घरी गेलं ते बंद राहील तर काही कामाचं नाही. तसं याचं जे अनालिसिस होतं ना ते वर्किंग अनालिसिस होतं. वर्किंग म्हणजे काय, तो जे सांगायचं त्याच्यानुसार घडायचं. येतं आहे का लक्षात? म्हणून त्याच्याकडे वर्किंग अनालिसिस ऑफ मनकाइंड्स किंवा मॅनकाइंड्स ट्रबल्स होतं. येतं आहे का लक्षात? माणसाच्या ज्या अडचणी आहेत, लग्न, पैसा, नातेसंबंधांमधली गुंतागुंत, याबद्दल त्याच्याकडे अनालिसिस चांगलं होतं. येतं आहे का लक्षात? तर खूप मोठी प्रॅक्टिसने त्याचं जे परसेप्शन होतं, परसेप्शन म्हणजे काय, आकलन. परसेप्शन म्हणजे काय मित्रांनो, आकलन. त्याचं आकलन एकदम भारी झालेलं होतं लॉंग प्रॅक्टिसमुळे. येतं आहे का लक्षात? विदिन 5 मिनिट्स ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग, म्हणजे नेमकं काय झालेलं आहे हे 5 मिनिटांचा आत तो ओळखून घ्यायचा. आणि तो प्रत्येक प्रश्नासाठी, म्हणजे लोकांनी विचारलेला प्रत्येक प्रश्नासाठी किती पैसे घ्यायचा? 3 पैसे घ्यायचा. पै जुन्या काळातली गोष्ट आहे मित्रांनो ही. येतं आहे लक्षात? तर आता बघा, हां दिसतंय तुम्हाला क्वेश्चन 3 पै पर क्वेश्चन. नेवर ओपन्ड कधीच उघडायचं नाही, हिस माउथ त्याचं तोंड, टिल जोपर्यंत द अदर दुसऱ्याने हॅड असेल स्पोकन बोललेलं, फॉर ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी 10 मिनिट्स, समोरच्या व्यक्ती कमीत कमी 10 मिनिट बोलत नाही तोपर्यंत तो तोंडातनं एकही शब्द काढायचा नाही. आणि म्हणून मग जो व्यक्ती गेलेला आहे तो 10 मिनिटात त्याच्या सगळ्या अडचणी सांगून द्यायचा आणि बरोबर त्याच्याशी रिलेटेड हा उपाय सांगून मोकळा व्हायचा. विच प्रोव्हाइडेड, ते जे 10 मिनिटं त्याला पुरवायचे हिम त्याला, इनअप म्हणजे पुरेसं, स्टफ म्हणजे डाटा, फॉर अ डझन अँसर्स म्हणजे डझनभर उत्तरं द्यायला, आणि ॲडवायसेस म्हणजे सल्ले द्यायला. त्याला आहे ना ते समोरच्या व्यक्तीने जे 10 मिनिट्स स्वतःचं जे कथन केलेलं असतं ना त्याच्यामुळे त्याला पुरेसा स्टफ भेटायचा, पुरेसा डाटा भेटायचा. येतं आहे का लक्षात? त्याचा वापर करून तो समोरच्या व्यक्तीचे डझनभर प्रश्नांची उत्तरं द्यायचा. व्हेन ही टोल्ड द पर्सन, जेव्हा तो समोरच्या व्यक्तीला सांगायचा, बिफोर हिम त्याच्यासमोर, गेझिंग टक लावून पाहत, ॲट हिज पाम त्याच्या तळहाताकडे, जेव्हा तो समोरच्या व्यक्तीच्या तळहाताकडे टक लावून पाहत जेव्हा तो बोलायचा ना, इन मेनी वेज खूप साऱ्या मार्गांनी, यू तुम्ही आर आहात, नॉट गेटिंग तुम्हाला मिळत नाही आहे, द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. बघा तो काय करायचा, समोरच्या व्यक्तीचा हात आपल्या हातात घ्यायचा, आणि हे वाक्य कॉमन होतं त्याच्या. आता हे वाक्य तुमच्या बाबतीत पण खरं आहे, माझ्या बाबतीत पण खरं आहे, जो सजीव आहे त्याच्या बाबतीत हे वाक्य खरं आहे, प्रत्येकाला लागू पडतं. कोणतं? तुम्ही तुमच्या प्रयत्नांना पाहिजे तेवढं यश मिळत नाही. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. तुमच्या प्रयत्नांना पूर्णतः फळं लागत नाहीये. कोणाला पण बोला हो तुम्ही, कोणाला पण बोला, असं कोणीच म्हणणार नाही मी जेवढा प्रयत्न करतो तेवढं मला यश येऊनच जातं, असं कोणी म्हणू शकत नाही. बघा आता हे वाक्य सगळ्यांना लागू होतं, परंतु बिचारे जे अशिक्षित आणि कमी समज असलेले लोक असतात, महाराज बरोबर सांगतायत तुम्ही, हो बाई मी किती वर्षापासून किती मेहनत करतोय, तर माझ्या बाजूच्या आत्ताच त्याने व्यवसाय सुरू केला आहे, पुढे निघून गेला तो, आणि मी एवढ्या वर्षापासून खरंच मला आहे ना माझ्या प्रयत्नांना यशच नाही येत आहे, माझ्या मेहनतीला यश येत नाही. महाराज तुम्ही बरोबर ओळखलं, बोला किती देऊ? 101, 151, खुश होऊन जातो तो. आता बघा 9 म्हणजे 9 लोक आउट ऑफ 10, 10 पैकी. आता हे सांगितल्यानंतर 10 पैकी 9 लोक वेअर होते, डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. डिस्पोज्ड म्हणजे काय, शुअर होते, ते खात्री होती, त्याच्याशी सहमतच व्हायचे. आता मी सांगतो तुम्हाला हे वाक्य मला पण लागू होतं, मी पण खूप मेहनत करतो तेवढं यश मला मिळत नाही, तुम्ही पण खूप मेहनत करता तेवढं यश तुम्हाला मिळत नाही, तुमचे मम्मी पप्पा म्हणजे जो सजीव आहे त्याला लागू होतं हे वाक्य.
मम्मी पप्पा पण जेवढी मेहनत करतात तेवढं त्यांना यश मिळत नाही, आणि मग कोणाला पण असं वाटतं की अरे बा आपल्या मनातलं हे सांगतोय हा व्यक्ती. आता पुढे बघा, आर किंवा ही तो क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारायचा. इज आहे का, इज देअर एनी वुमन, एखादी अशी स्त्री आहे का इन युअर फॅमिली, तुमच्या कुटुंबामध्ये, मे बी कदाचित, इवन सुद्धा, अ डिस्टंट म्हणजे दूरची, रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईक, हु इज नॉट वेल डिस्पोज्ड जिचे चांगले संबंध नाही आहेत, टुवर्ड्स यू तुमच्याकडे किंवा तुमच्याशी. आता ही पण गोष्ट 10 पैकी 5-7 जणांना लागूच होते. हां, अशी एखादी स्त्री आहे का तुमच्या नात्यामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये किंवा दूरच्या नात्यामध्ये की जिचे तुमच्याशी चांगले संबंध नाही आहेत. आज तेच ना हो, पुरुषच काय स्त्रियाच काय पुरुष पण असतात. आता हा असा पण प्रश्न येऊ शकतो, इज देअर एनी मॅन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह, हु इज नॉट वेल डिस्पोज टू यू. सगळेच्या सगळे लोक वेल डिस्पोज्ड राहतात का आपल्याशी? नाही. अरे नातेवाईक, भाऊबंदकी, बिलकुल कोणी तुमच्यावर कुठे नाराज झालेला असतो, त्याची नाराजी तुम्हाला तुमच्या मनातल्या मनात तुम्हाला ती खात असते. हा पण प्रश्न सगळ्यांना लागू होतो. आता नंतर पुढे बघा, तो पुढे काय सांगतो, ऑर किंवा ही तो गेव द्यायचा, ॲन ॲनालिसिस म्हणजे स्पष्टीकरण, ऑफ कॅरेक्टर म्हणजे पात्राचं. आता बघा तो कसं सांगतो, मग आपलं जे कॅरेक्टर आहे त्याचं स्पष्टीकरण तो द्यायचा. पुढे काय म्हणतो बघा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स, जास्त करून तुमच्या अडचणी आर आहेत, ड्यू टू युअर नेचर, तुमच्या स्वभावामुळे. तुमच्या जीवनात येणाऱ्या जास्तीत जास्त अडचणी या तुमच्या स्वभावामुळेच. अहो तुमच्याच काय, माझ्या पण, प्रत्येक सजीवाच्या जीवनात येणाऱ्या अडचणी या त्याच्या स्वभावामुळेच येतात, गोष्ट लक्षात घ्या. म्हणून हे वाक्य पण सगळ्यांना लागू होतं. आता बघा पुढे काय म्हणायचं, तो पुढचं वाक्य भारी बोलायचं. तो हाऊ कॅन यू बी अदरवाईज, हाऊ कॅन यू बी, तुम्ही दुसरं कसं काय असू शकतात, अदरवाईज विथ सॅटर्न म्हणजे शनी, व्हेअर ही इज. अहो तुम्ही काय करू शकतात, शनी जिथे त्यानुसार तर तुमचं असंच राहणार आहे, तुमचा स्वभाव पण असाच राहणार आहे, कारण तुमच्या शनीच तिथे येत आहे का लक्षात. पुढचं वाक्य बघा तो काय सांगायचा, यू हॅव तुमचा आहे, आणि इम्पेटस, इम्पेटस म्हणजे काय, भावनाशील, नेचर निसर्ग. आता बघा प्रत्येक जण इमोशनल राहतोच, जरी तो नसला तरी असं वाटत असतं की तो खूपच इमोशनल आहे, म्हणून तुमचं एक इम्पेटस नेचर आहे, म्हणजे तुम्ही इमोशनल आहात. अँड आणि अ रफ एक्सटेरियर, आणि तुम्ही बाहेरून एकदम रफ वाटतात आणि आतमध्ये तुम्ही एकदम नारळासारखे मऊ मऊ आहात. प्रत्येकाला वाटत असतं ना हो, येत आहे का लक्षात. आता धिस हे एंडियर्ड म्हणजे काय, सहज पटण्यासारखं, हिम त्याला, टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आता धिस एंडियर्ड हिम, हे त्यांना भाग पाडायचं, त्याला आवडायला, देअर हार्ट्स इमिजिएटली, त्यांच्या हृदयांमध्ये याची किंमत वाढायची, त्यांच्या हृदयामध्ये याची किंमत वाढायची. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस, आपल्यापैकी किती का मऊ व्यक्ती असे ना, लव्ज म्हणजे त्याला आवडतं, टू थिंक म्हणजे मानणं, दॅट की ही त्याला हॅज आहे, अ फॉरबिडिंग म्हणजे काय, मनाई करण्यासारखं, एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या स्वरूप, बाहेरून तुम्ही खूप कठोर वाटतात, येत आहे का लक्षात. असं जर कोणी म्हटलं ना, एकदम मऊ हृदयाचा माणूस पण म्हणेल अरे वा मी कठोर वाटतो, येत आहे का लक्षात. म्हणजे आपलं जे बाहेरचं जे नेचर आहे ना, ते कसं वाटावं या संदर्भात देखील आपले वेगवेगळे मतं असतात. म्हणजे म्हणतात ना, एकदम मवाळ स्वभावाच्या व्यक्तीला सुद्धा तो बाहेरून खूप कठोर आहे ही कल्पना खूपच आवडते. ठीक आहे मित्रांनो, या पॅराग्राफमध्ये आपण काय बघितलं त्याचे प्रश्न उत्तर मी लगेच एक्सप्लेन करतो. तर त्याच्याकडे वर्किंग ॲनालिसिस होतं माणसांच्या अडचणींचं, लग्न असेल, पैसा असेल, नातेसंबंधांमधली गुंतागुंत असेल, येत आहे का लक्षात. तर त्याची दीर्घकालीन जी प्रॅक्टिस होती त्याच्यामुळे त्याचं आकलन एकदम सुंदर झालेलं होतं. 5 मिनिटांचा आत समोरच्या व्यक्तीमध्ये काय चुकलेलं आहे तो ओळखून घ्यायचा. तो प्रत्येक व्यक्तीला विचारलेल्या प्रश्नानुसार, येत आहे का लक्षात, प्रत्येक प्रश्नाला 3 पैसे तो घ्यायचा, आणि समोरच्या व्यक्ती कमीत कमी 10 मिनिटं बोलल्याशिवाय हा एक तोंडातनं एक शब्द पण काढायचा नाही. त्याच्यामुळे काय व्हायचं, याला पुरेसा डाटा मिळून जायचा, पुरेशी माहिती मिळून जायची त्या माणसाला मार्गदर्शन करायला. आता मग तो काय करायचा, सगळं ऐकून घ्यायचा आणि अशी कॉमन ठरलेली वाक्य होती आणि ती बोलायचा तो, हां तुमच्या प्रयत्नांना पाहिजे तेवढं यश येत नाही, तुम्ही खूप प्रयत्न करता, तुम्ही खूप मेहनती आहात, हे वाक्य पहिलं. नंतर दुसरं तो काय सांगायचा, तुमच्या
कुटुंबामध्ये किंवा नात्यामध्ये एखादी अशी स्त्री आहे का जिचे तुमच्याबद्दलचे विचार चांगले नाहीत, किंवा मग तो डायरेक्ट व्यक्तीच्या स्वभावाचाच ॲनालिसिस करून द्यायचा. तुमच्या खूप साऱ्या अडचणी या तुमच्या स्वभावामुळे आहेत आणि तुमचा स्वभाव कसं काय बदलू शकतो, कारण शनी जिथे आहे तुमच्या त्यानुसार तर तुमचा स्वभाव असा राहणार आहे. तुमचं खूपच असं इमोशनल स्वभाव आहे आणि तुम्ही बाहेरून एकदम हे वाटतात, कठोर वाटतात. येत आहे का लक्षात? आणि याच्यामुळे मग तो लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल थोडीशी काय म्हणतो आपण प्रतिष्ठा वाढायची. आता मग एकदम मवाड स्वभावाच्या व्यक्तीला सुद्धा जर का सांगितलं हो तू बाहेरून खूप कठोर वाटतो, तर त्याला ते ऐकायला आवडतं. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यावरचे प्रश्न मी घेतोय आता. या शेवटचा पॅरेग्राफचे प्रश्न राहिलेले होते फक्त आपले, तुम्हाला आठवत असेल तर. मला तर आठवतंय बघ. How was his analysis? How was his analysis? His analysis was working analysis. Okay? His analysis was working analysis. काम करायचं त्याने सांगितलेली गोष्ट. येत आहे का लक्षात? म्हणजे एखादा प्लॅन सुचवला आपण, तो प्लॅन जर का वर्किंग करत नसेल तर आपण म्हणतो काही कामाचा प्लॅन नाही. येत आहे का लक्षात? Of what had he working analysis? Of what? म्हणजे कशाचे? ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. ओके. व्हॉट हॅड शार्पन हिज परसेप्शन, म्हणजे कशाने त्याचं आकलन वाढलेलं होतं? लॉंग प्रॅक्टिस. येत आहे का लक्षात? काय उत्तर येईल? लॉंग प्रॅक्टिस. How much time he understood? In how much time he understood what was wrong? How much time? Within 5 minutes. Within 5 minutes. How much rupees or how much paise he charged for per question? 3 paise. Okay, 3 पैसे. बघा, व्यवस्थित समजून घ्या. एवढंच आहे, 5 मिनिटात सोडेल मित्रांनो, टेन्शन नका घेऊ. When did he open his mouth? When did he open his mouth? Till the other had spoken for at least 10 minutes. Okay. What provided him enough stuff for a dozen answers and advice? What provided him enough stuff for a dozen answers and advice? The others speaking for at least 10 minutes. Okay. इतरांचं 10 मिनिटापर्यंत बोललेलं. What did he tell? What did he tell the person before him? What did he tell the person before him? म्हणजे त्याच्या समोर असलेल्या व्यक्तीला काय सांगायचा तो? Gazing at his palm, in many ways you are not getting the fullest results for your efforts. Okay. नंतर अजून काय सांगायचा तो? Is there any woman in your family, maybe even a distant relative, who is not well disposed towards you, or most of your troubles are due to your nature? Okay. How can you be otherwise with Saturn where he is? You have an impetuous nature and rough exterior. Okay. तर अशा पद्धतीने तो सांगायचा. What does the mildest of us? What do the mildest of us love to think? Or what does the mildest love to think that he has a forbidding exterior?
एक्सटेरियर म्हणजे बाहेरील स्वरूप. येतंय लक्षात? तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. मी जास्तीत जास्त 2 ते 3 व्हिडिओमध्ये म्हणजे 2 व्हिडिओमध्ये आता हे संपवण्याच्या मार्गावर आहे. येतंय लक्षात? 2 व्हिडिओमध्ये आपला हा लेसन संपलेला असेल. तर मित्रांनो, जर का आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. आपल्याला मला काही सूचना द्यायची असेल तर कमेंट्स करा. येतंय का लक्षात? आणि आपण जर का हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, बघा 12वीचे जवळजवळ आपल्याकडे 600 मुलं जॉईंट आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 40-50 मुलांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सबस्क्राईब, तुमचं लाईक, तुमचं कमेंट मला शेवटपर्यंत तुमचा सिलेबस पूर्ण करायला लावेल. येतंय का लक्षात? जर का तुम्ही कमेंट केलं नाही, तुम्ही लाईक केलं नाही, तुम्ही सबस्क्राईब केलं नाही मित्रांनो, तर कुठेतरी माझा उत्साह कमी होऊ शकतो. आणि म्हणून जर का आता 600 मुलं आहेत, 600 मुलांनी जर का आपला हा व्हिडिओ लाईक करून घेतला तर आपले सबस्क्रायबर लगेच 2,500 प्लस होऊन जाणार आहेत. येतंय का लक्षात? माझा कॉन्फिडन्स वाढेल. चला भाऊ, मुलं आपल्या शब्दाला किंमत देत आहेत आणि आपण मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. येतंय लक्षात? आणि म्हणून मग मी मित्रांनो आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या या रिलायबल इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येतंय का लक्षात? आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. आणि बेल आयकॉन प्रेस करताना ऑल सिलेक्ट करा, म्हणजेच मी इकडे व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला प्रश्न उत्तरं सुद्धा देणार आहे. एवढंच नाही, जर का माझ्याकडे वेळ ॲडजस्ट झाला तर मी टेस्ट सुद्धा घेणार आहे तुमची ऑनलाईन. येतंय का लक्षात? गुगल फॉर्मवर ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या प्रत्येक पार्ट संपला की टेस्ट सुद्धा घेणार आहे. आणि म्हणून मित्रांनो मी विनंती करतो की आपण चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट तर नक्की 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 करा. ओके, चालेल मग. बाय, टेक केअर, गुड डे.